तर नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 सुरू झालाय आणि यावेळी घरात आलेले असे लोक की भांडण पाहून शेजारी पण टीव्ही बंद करतात. इथे कोणी कलाकार, कोणी गायक, कोणी नेता आहे आणि कोणी फक्त फुकटचा वाद घालायला आला आहे. चला तर मग सगळ्यांची पोलखोल करूया. नंबर 1 वर आहे सागर कारंडे, कॉमेडीचा बादशाह. हे हसवतील, रडवतील आणि भांडणात पण पंच मारतील. पण बिग बॉस मध्ये प्रश्न असा आहे की जो जास्त हसवतो तोच आधी नॉमिनेट होतो. नंबर 2 वर आहे राकेश बापट, इतके शांत की भांडण चालू असताना पण चहा निवांत पिणार. पण बिग बॉस मध्ये शांत माणूस म्हणजेच वादळ येण्याआधीची शांतता. नंबर 3 वर आहे दीपाली भोसले सय्यद, राजकारणाची सवय, बोलताना मुद्दा, मुद्द्यात टोला आणि टोल्यात भांडण. घरात प्रश्न असा, सभागृह समजून खेळणार की स्वयंपाकघरात भाषण देणार. आणि नंबर 4 वर आहे सचिन कुमावत, गाणं सुरू केलं की शेजारच्या झोपेतून उठतात. पण बिग बॉस मध्ये जर रोज गाणं गायलं तर बिग बॉस स्वतः म्यूट करेल. बघूया तर टिकतो की सूर बिघाडतो. नंबर 5 वर आहे सोनाली राऊत, ॲटिट्यूड असा की आरसा पण आधी परवानगी घेतो, पण इथे मेकअप नाही, इथे मनाचं खरं रूप दिसतं. ग्लॅमर टिकेल की घामात सगळं विरघळेल. नंबर 6 वर आहे आयुष संजीव, डान्स फ्लोअरवर हिरो, पण बिग बॉस मध्ये डान्स नाही, डोक्याचा वापर लागतो मित्रा. टास्क मध्ये नाचेल की थेट भांडणात उडी मारेल. नंबर 7 वर आहे तन्वी कोलते, इतकी शांत की भांडण चालू असताना लोक विचारतील ही अजून घरात आहे का. पण शांत लोक एक दिवस अचानक फुटतात आणि मग घर हादरतं. नंबर 8 वर आहे करण सोनावणे, रील्स मध्ये कॉमेडी तर घरात फुल टाइम ड्रामा. इथे फिल्टर नाही मित्रा, इथे थेट चेहरा दिसतो. रील हिरो रियालिटी मध्ये टिकतो का तर बघूया. नंबर 9 वर आहे प्रभू शेडके, उंची कमी आणि आवाज मोठा. घरात बोलताना माईकची गरजच नाही पडत. bro. You very chalak, bro. लहान असला तरी वादात सगळ्यांना लहान करेल. नंबर 10 वर आहे प्राजक्ता सुक्रे, आवाज इतका गोड की भांडण पण गोडच वाटेल. पण बिग बॉस मध्ये गोडपणा जास्त झाला तर लोक चिडतात. बघूया संतुलन जमतोय का. आणि नंबर 11 वर आहे रुचिता जामदार, एंट्री घेतली की घरात लगेच वातावरण बदलतं. पण भांडणात उतरली तर समोरचा पाण्याची बाटली शोधायला लागते. आणि नंबर